या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98-816-230-27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98-502-327-43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90-28-10-74-68. गेल्या 2 दिवसापूर्वी तालुक्यातील उजने येथे शेताच्या वादावरून 2 गटातील तुंबळ हाणामारीत एका जणाचा मृत्यू नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान झाला होता। तेव्हा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला होता। मात्र नाशिक येथील टायगर ग्रुपचे सचिन जाधव व MIDC पोलीस ठाण्याचे निरीक्षक रहाटे यांच्या मध्यस्थीने नातेवाईकांनी अनिल सापनर यांचा मृतदेह ताब्यात घेतला। मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी तालुक्यातील उजने येथे जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारीमध्ये 1 जण ठार झाला तर 7 जण जखमी झाले। नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान अनिल त्र्यंबक सापनर या इसमाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व जोपर्यंत आरोपींना कठोर शिक्षा होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आल्याने MIDC पोलिसांसमोर पेच निर्माण झाला। त्यावेळी त्या ठिकाणी टायगर ग्रुपचे सचिन जाधव यांनी मध्यस्थी करत MIDC पोलिसांना 302चा गुन्हा दाखल करण्यास सांगून नातेवाईकांची समजूत काढली व योग्यरित्या मध्यस्थीने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला व परिसरातील तणावाचे वातावरण निवळण्यात योग्य भूमिका निभावली। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। आम्हाला जे टायगर ग्रुप सचिन भाऊ जाधव यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला गाईडलाईन्स केलं आणि त्यांनी आम्हाला मदत मिळवून दिली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत। काल दुपारपासून तर आतापर्यंत ते आमच्यासोबत आहे, त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली, वेळोवेळी सहकार्य केलं। अशीच मदत टायगर ग्रुपने सर्वांना करावी अशी मी विनंती करतो। पोलीस स्टेशन येथे सुनील त्र्यंबक सापनर यांच्या तक्रारीवरून मच्छिंद्र सापनर आणि किशोर सापनर यांच्या विरोधात 302 गुन्ह्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातील दोन्ही आरोपींना दुखापत असल्यामुळे ते ॲडमिट आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत। जसं त्यांचा उपचार होईल, त्यांना डॉक्टर डिस्चार्ज देईल तेव्हा आम्ही त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करून जास्तीत जास्त कठोर कारवाई करायची सगळे काही सोपस्कर आम्ही पूर्ण केलेले आहेत। आम्हाला तक्रारदाराच्या सर्व नातेवाईकांनी चांगलं सहकार्य केलं। तसेच टायगर ग्रुपचे श्री जाधव साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचा मोलाचा वेळ दिला आणि नातेवाईकांमध्ये जे काही त्यांना साहजिकच आहे अशी घटना घडल्यामुळे माणूस इमोशनल होतो, दुःखात असतो, परंतु त्यांनी त्यांचं सांत्वन करून कायद्याच्या भाषेमध्ये त्यांना सर्वांना समजावून आणि पोलिसांकडून आरोपींवर कठोर कारवाई होईल याचं त्यांना आश्वासित केलं आणि त्यांचं समाधान केलं। अशीच मदत समाजकार्य त्यांनी करत राहावे, लोकांमध्ये मिसळून लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात। आमच्याकडून आम्ही त्यांना सहकार्य देत असतो। आमच्या पण कायद्याच्या काही बाजू असतात, आम्हालाही कायद्याच्या चौकटीत राहून सर्व करावं लागतं। त्या दृष्टीनं त्यांनी आम्हाला फार सहकार्य केलं, मी धन्यवाद देतो। नमस्कार, मी सचिन जाधव। सिन्नर तालुक्यामध्ये काल एक दुर्दैवी घटना घडली, त्या घटनेमध्ये एका इसमाचा मृत्यू झाला। त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य कुठे मिळत नव्हतं। त्यांनी मला आमचे टायगर ग्रुपचे सदस्य ज्ञानेश्वर भाऊ दसे यांच्या मार्गातून आम्हाला कॉन्टॅक्ट केला व मी काल या ठिकाणी संध्याकाळी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे आले असता पूर्ण घटनेची पडताळणी केली व जो मृत झालेला माणूस आहे त्याच्यावरती ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना ताब्यामध्ये जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह हातात घेणार नाही असे मृत नातेवाईकांची भावना होती। तर तेव्हा त्यांना त्यांची समजूत काढून व जे जखमी झालेलं आहे ते डॉक्टरांसोबत चर्चा करून त्यांचं समोरासमोर करून सांगितलं तर खरोखर ते जे जखमी माणसं आहे त्यांना अजून तरी 2 ते 3 दिवस दवाखान्यात ठेवण्याची गरज असल्यामुळे तुम्ही मृतदेह ताब्यात घेऊन त्या मृतदेहावर अंत्यविधी करून घ्यावा मी त्यांना विनंती केली व त्यांनी पण माझ्या विनंतीला मान दिला। घटनेचं म्हणजे खूप गंभीर प्रकारच्या घटना असल्यामुळे MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक PI साहेब राठ साहेब यांनी पण आपल्याला चांगलं सहकार्य केलं, त्यांचं मी आभारी आहे। तसंच अशा घटना कुठे यानंतर घडू नये, कुठेतरी ह्या घटनावर अवयवा या निमित्ताने समस्त टायगर महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी आमचे संस्थापक जालिंदर भाऊ जाधव व अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या वतीनं मी असंच आवाज उठवत राहील व जिथे अन्याय होईल तिथे टायगर ग्रुप सर्वप्रथम धावून येईल। मी संपूर्ण टायगर ग्रुपच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो आणि टायगर ग्रुपचं असंच काम आम्ही तळागाळामध्ये करत असतो। याचा यापुढे एक म्हणजे आपल्या समाजापुढे एक चांगला आदर्श दिसतो। तसंच
नेहमी टायगर ग्रुप कुठे अडचण असली तर तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा. टायगर ग्रुप तुमच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभं राहील. मी संपूर्ण टायगर ग्रुप महाराष्ट्र शाखेच्या वतीने तुम्हाला ही ग्वाही देतो आणि ते सांगतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय टायगर.